हाय गाईज, म्हसोबा यात्रेच्या सेकंड पार्टमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आम्ही पुढे जात असताना टोपल्या लसूण ठेवण्यासाठी फार एकदम सुंदर असं विणलेलं लाकडापासून विणलेलं असं सुंदर असं आम्हाला ते एक वस्तू दिसली मित्रांनो. त्यांनी आम्हाला 300 रुपये प्राईस सांगितली. 300 रुपये प्राईस ही खूप काही मोठी नव्हती मित्रांनो, पण तरीही त्याच्याशी भाव करत माझ्या आईने त्याला 200 रुपयामध्ये डन केला मित्रांनो. म्हणजे खरं तर आपण आयुष्य जगत असताना मित्रांनो, हे माझे आदिवासी बांधव आहेत, हे जास्त करून हे जे वस्तू बनवतात मित्रांनो, आणि त्यांच्या कलाकाराला माझा सलाम मित्रांनो. खरं तर 200 रुपयामध्ये द्यायला तयार झाले. खरं तर त्यांनी जास्त भाव पण नाही केला मित्रांनो. 200 रुपयामध्ये आम्हाला, आणि पुढे जात असताना वेण्या दिसल्या मित्रांनो. त्या वेण्या घ्यायला पण माझे फॅमिली मेंबर्स एकदम तयारच होते. जे दिसत होते ते घेत होते मित्रांनो. आणि खरं तर सांगायचं राहून गेलं, मला स्वेटर घ्यायचं होतं. ते स्वेटर याच्यामुळं माझं स्वेटर घेण्याचं पण राहून गेलं मित्रांनो, कारण यांच्या वस्ता घेण्यात थांबतच नव्हते मित्रांनो. तरी त्या वेण्या पण चॉईस करता करता त्यांनी अर्धा तास घालवला मित्रांनो. त्या काकांचा अर्धा तास घालवला. त्याच्यामुळे त्यांनी फायनली 3 वेण्या घ्यायचं ठरवलं. 3 वेण्या त्यांनी पसंत केल्या आणि फायनली काकांनी त्या 3 वेण्यांचे 500 रुपये सांगितले होते. पण 500 रुपयावरून 400 वरून 300 आणि नंतर 220 रुपयामध्ये त्या वेण्या फायनल केल्या त्यांनी मित्रांनो. तरी पण ते काका घ्यायला तयार नव्हते. पण काय सांगायचं मित्रांनो, बायकांची एक सवयच असते ना, भाव करणं. त्याच्याशिवाय त्यांना जमतच नाही मित्रांनो. तसंच माझी आई, बायको, बहीण यांनी त्याच्याशी भाव करून 220 रुपयामध्ये 3 वेण्या घेतल्या. त्या वेण्या पण एवढ्या छान होत्या मित्रांनो, एकदम फुलासारख्या वाटत होत्या प्रत्यक्ष. आणि नंतर पुढे जात असताना तुम्हाला सांगायचं राहून गेलो मित्रांनो, माझे लग्न झाल्यापासून माझी बायको स्वेटर घ्यायला निघाली होती, पण तिला स्वेटर अजून परत कुठेच पसंत आला नव्हता. आणि फायनली म्हशाच्या यात्रेमध्ये तिला स्वेटर पसंत आला आणि तिने घ्यायचं ठरवलं. त्याच्यातही तिने 1 तास घालवला. 1 तास घालवण्याचे कारण असं की ती कलर चॉईस करत होती. प्रत्येक स्वेटर ती अंगामध्ये घालत होती, परत तो स्वेटर देत होती त्या दुकानदाराकडे. खूप तिला स्वेटर आवडले होते, पण फायनली माझ्या आईच्या आणि बहिणीच्या संमतीने तिने एक स्वेटर पसंत केला. तो पण शेवटी त्याने काढला. तो स्वेटर तिने पसंत केला. बघा, आत्ता पण ती जे स्वेटर घ्यायचे नाही आहेत ते पण ती घालून बघते मित्रांनो. एवढी हाऊस तिला. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही म्हसोबाच्या यात्रेमध्ये याल तेव्हा म्हसोबाच्या यात्रेमध्ये जे व्यापारी
फायनली आम्ही खूप मज्जा केली मित्रांनो. तुम्हीही या पुन्हा या असं म्हणेल मी. कारण पण येताना फॅमिलीसोबत या, कारण आपण जेव्हा मज्जा करतो तेव्हा फॅमिली पण सोबत असणं गरजेचं असतं मित्रांनो. मला तर आम्हाला सर्वांना खूप मज्जा आली. माझी आई, बायको, बहीण सगळी खूप खुश झाली मित्रांनो. आणि आत्ता मी परतीच्या प्रवासाला निघालो मित्रांनो. खूप म्हसोबा देवाने आम्हाला बोलावलं आणि आम्ही गेलो असंच म्हणावं लागेल. आणि माझे यापुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर्स करा मित्रांनो. कारण यापुढील तुम्ही जोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत मला उत्साह आणि स्फूर्ती मिळणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब मला खूप एनर्जी देईल मित्रांनो. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू. बाय बाय मित्रांनो. जय एकविरा मित्रांनो. जय म्हसोबा.